मुलांनो, ही गोष्ट आहे का तुमच्यासारखेच जे मित्रमैत्रिणी आहेत तसे आम्ही दोघं आणि आम्ही 4 मित्र, म्हणजे तुम्हाला माहिती होतं, तुम्हाला कळेल माऊली फाउंडेशन काय. आम्ही 4 वर्ष आधी कसारा आहे ना, कसारा तिकडे जात होतो आणि तिकडे छोटी शाळा भेटली. मग आम्ही म्हटलं आमचा मुलगा आहे तो 12 वर्ष आला नाही, तो तुमच्यासारखा एक मस्तीखोर, त्याला दाखवायला शाळा मी गेलो. तिकडे लहान लहान मुलं आली, मग त्या मुलांना आम्ही चॉकलेट दिले. मग तिकडे सर भेटले, ते सर बोलले की तुम्ही अन्नदान आणि कपडेदान करू नका, म्हणजे चांगले आहे नाही तसं नाही, बट करायचं असेल तर डिजिटल लर्निंग 32 डोट द्या. मग पहिले 6 TV आम्ही तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, छोटे असो मोठे असो, का सांगतोय, आपल्या परिवारासाठी, आपले आई वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, यांच्यासाठी सगळे करतात. काही मोठी गोष्ट नाही, ती आपली ड्युटी आहे, तुम्ही करतात ना तुमच्या घरच्यांसाठी. पण जर तुम्ही तुमच्या परिवाराच्या बाहेर जेव्हा कराल दुसऱ्यांसाठी, काही असेल, तुमच्या मैत्रिणीला तिच्या डबा नसेल, कधी भाजी आणली नसेल, कधी कोणाकडे पेन्सिल नसेल, कोणाकडे पेपर नसेल, नोटबुक नसेल, पाड्यामध्ये कोणी वयस्कर माणूस असेल ज्याला चालायला होत नसेल, त्याला मदत केली, ही खरी मदत. आपल्या घराच्या बाहेर जाऊन काही करणं याला म्हणतात मानवता. ते तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला स्टोरी का सांगतोय की तुम्ही पण मोठे होऊन लोकांची सेवा करायची, जे असं आम्ही करतोय. कराल तुम्ही? आवाज कुठे आहे? हां, तर तसं करा. तर असं जर आम्ही व्हॉट्सअप प्रत्येक केंद्राचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत. टोलारामध्ये ऑलरेडी कोशिंग शेट, धामण शेट आणि बोरीची वाडी तर TV झालेत. प्रत्येक शिष्याला सांगतो आम्ही एक दिवसाआड किंवा रोज किंवा ॲटलिस्ट एक दिवसाआड आम्हाला TVचा व्हिडिओ आला पाहिजे. ही लिस्ट ही जाते केंद्र प्रमुखकडे आणि ही लिस्ट जाते गसीनकडे, महाले सरांकडे. महाले सरांनी एक GR काढला आहे की माऊली फाउंडेशन जिकडे TV असतील तिकडे आम्हाला एक दिवसाआड आम्हाला व्हिडिओ आलाच पाहिजे. आणि मग आम्हाला कळतं की आपला TVचा वापर कसा होतोय. आणि कधी कधी काय होतं सर, ही प्रोसेस का आम्ही स्ट्रिक केली आहे. एका ठिकाणी कसारामध्ये, नाव घेणार नाही आता शाळेचं, तिकडे 1-2 आठवडे TVच नाही आला. आणि मग त्या टीचरला फोन करतोय, TV का नाही, ऐका रे, TV का नाही आला. ते टीचर बोलते TV चांगला आहे, चालू आहे 2 आठवडे. शेवटी शुक्रवारी मला खूप हे आलं, आम्ही 4:30ला निघालो, मी आणि बायको. जाऊन बघतो इथं TV साईडला पडलं, हां, धूळ खात. मी म्हटलं काय झालं, ते बोलले आमच्या ह्याच्यात लाईट नव्हते पाड्यामध्ये पूर्ण दिवाळी. मी म्हटलं ठीक आहे, असू शकतं, आपल्या एवढे डोंगराळ प्रदेश आहे, असू शकतं. लाईट कधी आले, 2-3 आठवडे पाड्यामध्ये. मग इथे का नाही आले, तिला काही TV चालला. मग तरी 2 दिवस धावत आले. ते बोलले सर TV नको गेलो. 10 मिनिटात बाहेरचं काम केलं. आपली कडक फॉलो प्रोसेस खूप कडक आहे. म्हणजे मी आता दिसतो जरा चांगला बोलतोय, पण फॉलो केलं माझं जरा वेगळं रूप असतं. द रिझन इज हा TV येतो आमच्यावर विश्वास ठेवून, माऊली फाउंडेशन असेल, माझ्यावर असेल, विश्वास ठेवून येतो आणि तो आपण देतो शिक्षकाला. पण जर शिक्षकाने चांगला वापर नाही केला तरी प्रोसेस फॉलो करायला फायदा काय होत नाही. म्हणून ही फॉलो प्रोसेस आहे. आम्ही नेहमी सरपंच आणि समितीला पण बोलवतो. ते आज नाही, कारण आम्ही आलो, तुम्ही पण बाहेर होते म्हणून ते हे झालं. पण त्यांना पण सांगून ठेवा की आम्ही लेटर पण आहे, ते तुम्हाला नंतर देतो, की वीज आणि जे काही TVचं असेल रिपेअरिंगचा खर्च ते शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक दोन्ही करणार. रिपेअरिंग म्हणजे लगेच खराब तर कुठली गोष्ट होत नाही, पण इनकेस झाली तर ती करावी. वीज नियमितपणे हे करावी, कारण काय होईल, जर वीज नाही दिली तुम्ही TV दाखवणार नाही, तुम्ही TV दाखवणार नाही, मी तुमच्या मागे पडणार. ते मग आले सर, अरे चारू कोणाचा TV चालू आहे, कोणाला बंद, मला रिपोर्ट द्या. तर हे सगळं होऊ नये. आणि मेन TVचा वापर, डोनरनी TV दिला आहे ना, आपल्याला दिला आहे, आम्हाला दिला आहे ना, तुम्हाला दिला आहे, डोनरनी दिला आहे, फक्त या मुलांसाठी त्याचा वापर झाला पाहिजे पूर्ण. आणि दुसरी आणि लास्ट गोष्ट, तुमची जेव्हा ट्रान्सफर होईल दुसरीकडे, आदल्या दिवशी आम्हाला मी चाललो आहे इकडून, हा TV चालू आहे आणि नवीन शिक्षकाचा नंबर हा मिळाला पाहिजे. कारण काय होतं, एकदा 2-3 आठवडे मला ट्रान्सफर, 2-3 आठवडे व्हिडिओच नाही आला. मी फोन करतोय, आपल्याच मोखाडा तालुक्याची गोष्ट आहे, मी फोन करतोय, मग कळलं की त्यांनी सांगितलं सर माझी ट्रान्सफर झाली. मी म्हटलं मित्र, TV कोण आहे, नवीन कोण शिक्षक आहे. पण त्याच दरम्यान जर TVचं काही झालं असतं तर मी वाढून पैसे घेतले असते. तर अशा एका 2-3 शिक्षकांमुळे हे सगळं पुरे प्रोसेस करायला लागते. बट तरी आपला 148वा TV आहे आणि हा TV डोनेट केला आहे रोहित ठकराल यांनी, टार्गेट इंटिग्रेशन कन्सल्टन्सी. हे मला एकदा मी प्लेननी जात होतो बँगलोर का हैदराबादला, तेव्हा भेटले प्लेनमध्ये, अनोळखी व्यक्ती, आणि त्यांनी आपलं काम बघून हा त्यांचा 3रा TV आहे. एक 4था अजून द्यायचा, ज्याची 4 TV दिले. तर मुलांना एकदा रोहित सरांसाठी जोरात टाळ्या मारा. 1, 2, 3 स्टार्ट. काय आवाज कुठे, आवाज